जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडून पाचोऱ्याच्या पूरग्रस्त भागाची पाहणी झालेली आहे। शेतकऱ्यांना मदत करण्याची ग्वाही यावेळेस त्यांनी दिली। तसंच शिंदाळ ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये शेतकऱ्यांच्या भावना देखील यावेळेस त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत, त्यांचं सांत्वन केलं आहे। कांद्याच्या दर घटल्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी उमराणेमध्ये नाफेडच्या कांदा ट्रकला अडवून गांधीगिरीतून इशारा दिला। कांद्याला दर जो आहे तो 6 ते 7 रुपये किलोवर आलेला आहे आणि उत्पादन खर्च हा 17 ते 20 रुपये इतका आहे। त्यामुळे शेतकरी आता प्रचंड आर्थिक संकटात आहे आणि याच पार्श्वभूमीवर ट्रक चालकाला शाल देऊन सन्मानित करत पुढे नाफेडचा कांदा लोड करू नये अशी विनंती करण्यात आली आहे। संभाजीनगरच्या फुलंब्री देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। कारखान्याच्या यंत्रणांची तपासणी आणि बॉयलर अशी अनेक कामं सुरू आहेत आणि या कामासाठी विशेष तज्ञ अभियंते आणि कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे। यामुळे यावर्षी कारखाना वेळेवर गाळप हंगाम सुरू करणार अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। जळगावच्या एरंडोलमध्ये प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाडांच्या निवासस्थानी विषारी कोब्रा आढळला। सर्पमित्र संजय बोरसेंनी त्याला पकडून मग नैसर्गिक अधिवासात सोडलेला आहे। सुमारे 2 तास विषारी कोब्राचं वास्तव्य प्रांताधिकाऱ्यांच्या निवासस्थानी होतं। संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये वडोद बाजारात शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आणि प्रशासनाचं लक्ष वेधलं। चोरीला गेलेले जनावरं परत देऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे। तसंच 8 दिवसात कारवाई झाली नाही तर अनोख्या पद्धतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा सरपंचांनी दिला आहे।